कमळीची आई कमळीला तेल लावून देत असते आणि ती म्हणते, काय ग पुरी, एवढी गावभर हिंडतीया, केसात बघ किती धूळ झालीया. कमळीला तिच्या आईचं आणि तिचे काही क्षण आठवत असतात. जरा घरी आल्यानंतर तेल लावावी, केसाला मालिश करावं. केसाला मालिश लागते अगं. मी बी माझ्या कमळीला रात्रीला असंच बसवते आणि मस्त तेलाने मालिश करून देतोय बघ. ती काही गप नाही बसायची. ती म्हणायची, आई गोष्ट सांग, गोष्ट सांग. मग ती म्हणते, मी काय तिला आबांनी सांगितलेलीच एखादी महाराजांच्या मोहिमेची कथेची गोष्ट तिला सांगायची. कमळीला विचारते, तुला सांगू? मग ती म्हणते, आपले महाराज आहेत का नाही, छत्रपती शिवाजी महाराज, ते कधीच कोणत्या संकटांना घाबरले नाही, हार मानलेली नाही. त्यांच्या पदरात अपयश आलं तरी ते कधी निराश झाले नाही. त्यांचा असा स्वभाव, त्यामुळेच तर त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभारलं का नाही. कमळी रडत रडत म्हणते, आये. मग ती सरोज म्हणते, माझी कमळी. मग नंतर म्हणते किती, अगं माझी कमळी पण का नाही, तिला गोष्ट आवडली का नाही अशीच येऊन मला बिलगायची. अगं माझ्या कमळीला का नाही महाराजांच्या गोष्टी लय आवडायच्या बघ. रितेश सरपोतदारला कमळीचं बोलणं आठवत असतं. त्यानंतर कमळी मनातल्या मनात विचार करत असते की रितेश सरपोतदारला उत्तर द्यायचंच आहे, पण त्याच्या विरोधात कोणता ठोस पुरावा मिळाला नाही तर त्याचं काय बी वाकडं करता येणार नाही. कमळीची आई मनातल्या मनात म्हणत असते की ही पोरं असा का विचार करतीया, असा काय विचार करत असेल. तेवढ्यात एक मुलगा दार वाजवतो आणि निंगी दार वाजवते. मग ती म्हणते, कुणाल, तू इथं कसं काय आलास? तो येतो आणि तो म्हणतो कमळीला, तुम्हाला त्या क्लासेसच्या विरोधात ठोस पुरावा पाहिजे होता ना. माझा एक मित्र आहे विशाल, त्याचं जसं तुमचं फोटोचं प्रकरण झालं ना तसंच त्याचं पण झालं होतं. तो विजेता क्लासेसला नव्हता तरी बी त्याचा फोटो बॅनरला लावला होता. ताई, तो सर्व खरं तुम्हाला सांगेल. कमळी म्हणते, ही गोष्ट तर आपल्या उपयोगाची आहे. निंगी म्हणते, कमळे अगं लगेच जाऊया की मग त्याच्याकडं. कमळी म्हणते, कुणाल, तो आमच्या संग बोलेल का रं? कुणाल म्हणतो, ते काही मला माहीत नाही, पण आपण एकदा प्रयत्न तरी करूया. निंगी म्हणते, कमळे थांब, मी ऋषी सरसनी बोलून घेतो. त्यानंतर कमळी म्हणते, ए बाई थांब, त्यांना अजिबात डिस्टर्ब करू नकोस. एकतर ते काम अर्धवट टाकून येतात माहीत आहे ना, आणि मला ते अजिबात आवडत नाही. नयनतारा मॅडम त्यांच्यावर नाराज आहेत. त्यासनी नको बोलवायला. निंगी म्हणते, अगं मग साहेबा सरसनी तरी बोलवायचं का नाही? मग कमळी म्हणते, हां, त्यांना फोन करून बोलवून घे. कमळी सरोजला म्हणते, काकी आम्ही लगेच बाहेर जाऊन येतो, तुम्ही कुठेच जाऊ नका हां, बंड्या येईल हां. सरोज म्हणते, मी आहे इथंच, तुम्ही नका काही काळजी करू. इकडे रितेश सरपोतदार अन्नपूर्णाच्या आजीच्या घरी आलेला असतो. त्या म्हणतात, अरे अचानक आलास न कळवता, काही सांगितलं असतं तर तुझ्या आवडीचं काहीतरी केलं असतं ना जेवायला. तो म्हणतो, मॅडम, गुरूंना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटची काय गरज, वेळ मिळाला की लगेच आलो. तो म्हणतो, मॅडम अगदी खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी गुरुस्थानी आहात. आत्ताही आहात, ह्या आधीसुद्धा होता आणि ह्यापुढे सुद्धा असणार. म्हणजे तुम्ही मला घडवलंत, मार्गदर्शन केलं म्हणून मी आहे, नाहीतर मी एवढं सगळं साम्राज्य निर्माणच करू शकलो नसतो अहो. तो म्हणतो, प्रत्येक गुरुपौर्णिमेला तुमची आठवण यायची, वाटायचं तुम्हाला भेटावं, तुमच्या पायी नतमस्तक व्हावं. पण कामाचा व्याप मी इतका वाढवून ठेवलाय ना, वेळ मिळता मिळेना मला. परवा आपण भेटलो ना, त्यानंतर मी ठरवलं की आता वेळ मिळाला की आपण लगेच भेटायचं. तो म्हणतो, आय एम सो सॉरी, मागची अनेक वर्ष येऊन भेटता नाही आलो. त्या म्हणतात, अरे सॉरी कशाला म्हणतोयस, तुला ह्याची जाणीव आहे ना, खूप भारी वाटलं. त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणतात, बरं रितेश, कमळी मोहिते नावाची एक मुलगी आहे, हुशार आहे, कष्टाळू आहे, आपल्याच कॉलेजमध्ये शिकते ती, तुला माहीत असेल ना. रितेश म्हणतो, हो माहिती आहे ना. मग अन्नपूर्णा आजी म्हणतात की अरे ती आजी म्हणते मला, आणि मी सुद्धा नातच मानते तिला.
त्यानंतर त्या म्हणतात की तिचा फोटो मी तुमच्या विजेता क्लासेसच्या बॅनरवर पाहिला आणि त्यानंतर काही गोष्टी कानावरती आल्या. ह्या दोघांचं बोलणं चोरून कामिनी आजी ऐकत असते. रितेश म्हणतो, काय आहे ना मॅडम, ती मुलगी मुळातच खूप हुशार आहे. आणि झालंय काय? त्यानंतर अन्नपूर्णा आजी म्हणतात, अरे मी तुला काही जाब वगैरे विचारत नाही त्याबद्दल. तुमच्या दोघांनाही मी ओळखते. कमळी कशी आहेस मला माहितीये, तू कसा आहेस मला माहितीये. त्यामुळे मला असं वाटतं की ती तिच्या जागी योग्य आहे आणि तूही तुझ्या जागी योग्यच असशील असं मी समजते. त्यामुळे कोण चूक कोण बरोबर याबद्दल मला अजिबात बोलायचं नाहीये. पण मला फक्त तुला एकच सांगायचंय की तुमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे जिद्द. कॉलेजमध्ये असल्यापासूनच अगदी तू जिद्दी होतास. जिद्दीने स्वतःचं ध्येय गाठणारा. आणि कमळीसुद्धा तशीच आहे, जिद्दी. तिला एखादी गोष्ट मिळवायची असेल ना तर ती मिळाल्याशिवाय ती गप्प बसणार नाही. तुझ्यासारखाच स्पार्क आहे तिच्यामध्ये. तुला हरवणं अशक्य होतं तसंच तेवढ्यात सरपोतदार सर म्हणतात, तिला हरवणं अशक्य आहे. असं म्हणायचंय का तुम्हाला? असं तो आजींना म्हणतो. अन्नपूर्णा आजी असं म्हणतात की मला असं म्हणायचंय, तुमच्या दोघांमध्ये काही गैरसमज झाला असेल तर तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा. रितेश म्हणतो, बरं करतो. अन्नपूर्णा आजी म्हणतात, तुझ्याकडून नेहमी चांगलंच काम घडावं अशी माझी अपेक्षा आहे. तू जे काही काम करशील त्यामधून लोकांचं भलं व्हावं. आणि तुझ्या ह्या ज्या कामामध्ये मला माझी काही गरज लागली तुला तर तू हक्काने सांग, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तो म्हणतो, नक्की. बरं मॅडम, येऊ आता. मग त्या म्हणतात, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. मग तो म्हणतो, धन्यवाद आणि निघून जातो. कामिनी मागणं पळत जाते आणि म्हणते, रितेश. मग तो म्हणतो, नमस्कार. मग तो म्हणतो, झाली का? कामिनी म्हणते, झाली का वहिनींची भेट? त्या म्हणतात, बऱ्याच वर्षांनी तुझं इकडं येणं झालं. कॉलेजला असताना सारखंच यायचास ना. वहिनीच्या सल्ल्यानेच तू पुढे जायचास ना. तसंच आज आल्यानंतर काय फायदा झाला का? तर परत रितेश म्हणतो, इथं येऊन त्यांना भेटलो हे बरंच झालं. काही गोष्टी ह्या पुरवून वापरायच्या असतात. त्यातलीच एक गोष्ट गुरु. तो म्हणतो, त्या म्हणतात, ज्या कामासाठी तू इथं आलेला होता ना त्या अन्नपूर्णा कमीसाठी जरा जास्तच आग्रही असतात. त्यांचा जरा त्यांच्यावर जास्तच विश्वास आहे. लक्षात आलंच असेल तुझ्या. स्वतःच्या नातीपेक्षाही त्या जास्त प्रेम करतात त्या कमळीवरती. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर अजिबात दवू नकोस आणि विश्वास ठेवू नकोस असं मला तुला सांगायचंय. त्यानंतर रितेश त्यांना म्हणतो, मी काही दूधखोळा नाही हो. तुम्ही मला मॅडमविषयी काही जरी सांगितलं तरी पण मी सगळ्या गोष्टींची चौकशी करतो आणि मी कधीही अन्नपूर्णा मॅडमचा डिसरिस्पेक्ट करणार नाही. मग कामिनी म्हणते, म्हणजे तुम्ही आमचा काही रिस्पेक्ट ठेवणारच नाही वाटतं? रितेश म्हणतो, नाही तसं काही नाही. तुम्ही आमच्या बिझनेससाठी मदत करताय ना आम्हाला. त्याचा योग्य तो मोबदला त्या अनिकाला मिळतोय ना. तो मिळत राहील. त्या कमळीला तिची जागा दाखवण्यासाठी मला वारंवार तुमची मदत लागेल. मी नेहमीच तुम्हाला मदतीला तयार असेल. जो कोणी कमळीच्या विरोधात जाईल त्याला मी मदत करणार. म्हणजे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय की ज्या काही अन्नपूर्णा म्हणजे माझी वहिनी त्या कमळीविषयी जे काही सांगतात अगदीच ते सगळं खरं आहे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कमळी खूप जिद्दी आहे. त्यामुळे तिला असं हलक्यात घेऊन वगैरे चालणार नाही. तिच्याशी बोलताना वागताना नीट बोलावं लागणार. जेवढी ती जमिनीवरती दिसते ना तेवढीच जमिनीच्या खालीही तेवढीच आहे. रितेश म्हणतो, मॅडम मी आभाळ एवढी स्वप्न बघणारा माणूस आहे. त्यामुळे माझा जमिनीशी काही संबंध नाही. त्यामुळे ती जेवढी जमिनीच्या खाली आहे, जेवढी जमिनीच्या वर आहे, राहू दे तिला जमिनीवरच किंवा खाली. आभाळाला गवसणी घालण्याची लायकी नाही तिची. हात जोडतो आणि तो म्हणतो, येतो. ते गेल्यानंतर कामिनी म्हणते,
वा कमळे वा, यावेळेस तू चुकीच्या माणसाची पंगा घेतलाय, त्यामुळे मला काही करायची गरज नाही. जे काही करेल ना ते रितेश सरपोतदारच करेल. त्यानंतर कमळी, निंगी, साहेबा सर आणि तो एक मुलगा मिळून त्या विशालला भेटायला जातात. तो म्हणतो, हा माझा फोटो त्यांनीच लावला होता त्या बॅनरवरती आणि मी त्या क्लासेसमध्ये सुद्धा गेलो नव्हतो. कमळी म्हणते, अरे मग तू आवाज का नाही उठवलास? मग तो म्हणतो, अगं त्यावेळी माझ्या पाठीशी कोणी उभं नव्हतं, मी एकटा काय करणार होतो. मग त्यानंतर कमळी म्हणते, अरे विशाल, हे बघ, आता आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. तू जर मला साथ दिली का नाही तर आपण सरपोतदारला नेटाने सामोरं जाऊ शकतो. आपण सगळ्यांना त्याच्या विरोधात उभं करू शकतोच. आपल्यासारखी अशी किती पोरं आहेत, त्या सरपोतदारनं त्या पोरांना फसवलंय. आपण त्या सगळ्यांना उभं करू. मग त्यानंतर तो विशाल म्हणतो, पण कमळीताई, त्यासाठी मला काय करावं लागेल? कमळी म्हणते, विशाल, तुझ्याकडे सत्याची ताकद आहे, त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. मला फक्त एक व्हिडिओ तयार करायचा आणि तोच व्हिडिओ आपण सरपोतदारच्या विरोधात पुरावा म्हणून वापरायचा. तो म्हणतो, हे करून मला प्रॉब्लेम तर होणार नाही ना? कमळी म्हणते, काहीच होणार नाही. कमळी म्हणते, झाला तर मी आहे की, तू नको टेन्शन घेऊ. कमळी म्हणते, करूया व्हिडिओ. राधिका ऋषीला म्हणते, ओय हिरो, सकाळ सकाळी कुठं? मग ऋषी म्हणतो, नाही, मला आता कमळीकडे जायचंय, मला नाश्ता वगैरे काही नको. त्या एका कोचिंग क्लासेस बरोबर काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मला आता ते हँडल केलं पाहिजे तिथे. राधिका म्हणते, बरोबर आहे, एक कॉपी तरी घेऊन जा ॲटलिस्ट. नंतर ऋषी म्हणतो, नको, मला उशीर झालाय गं खरं. इकडे नयनतारा मनातल्या मनात परत म्हणते, हा आज पुन्हा त्या मुलीला भेटायला चाललाय. त्या मुलीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम का संपत नाहीत हेच कळत नाही मला. त्या सगळ्या गोष्टींचा त्रास मात्र माझ्या ऋषीला होतो. नंतर तिथे बाबा येतात आणि नयनताराला म्हणतात, चला निघायचंय ना? तेवढ्यात नयनतारा ऋषीला म्हणते, अरे ऋषी, सॉरी, तुला थांबवते, पण ॲक्च्युली काय झालं, मी येत होते, पण मला आता अर्जंट एक मीटिंग आली आहे, सो मला जायला लागेल. मग ती बाबांना म्हणते, तुम्ही काम करा ना, तुम्ही ऋषीला घेऊन जा. मग नयनतारा म्हणते, हा ऋषी म्हणतो, आई, अगं मला एक काम आहे अर्जंट, त्यामुळे मला निघायचंय. नयनतारा म्हणते, तू जा ना, म्हणजे तुला डॉक्टरांशी पण बोलता येईल. बाबा म्हणतात, अगं काही नाही, तू जा तुझ्या कामाला आणि ऋषी, तू सुद्धा तुझ्या कामाला जा. अरे मी एकटा सुद्धा जाऊ शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. परत ऋषी म्हणतो, नको, तू एकटा नको जाऊ. मग ऋषी नयनताराला म्हणतो, आई, तू दादाला पाठव ना. नयनतारा म्हणते, अरे तेच सांगते ना मी, रोहित ऑलरेडी मीटिंगमध्येच आहे. मला वाटलं ते हँडल करेल, पण त्यानेच मला तिथून फोन केला की आई ताबडतोब ये, म्हणून मला जावं लागते. ऋषी, बाबा म्हणतात, ऋषी, तू तुझ्या कामाला जा, मी डॉक्टरांशी बोलतो आणि जाऊन येतो माझं मी. नयनतारा म्हणते, ठीक आहे, नो वरीज, मी मीटिंगच कॅन्सल करते. मग त्यानंतर ऋषी म्हणतो, एक मिनिट आई, ठीक आहे, मी जातो बाबांबरोबर. ते जायला निघतात. नंतर नयनतारा मनातल्या मनात म्हणते की, ऋषी, आय एम सॉरी, हे सगळं मला करावं लागते, कारण मला तुला त्या कमी मुलीपासून लांब ठेवायचं आहे. ऋषी कमळीच्या मोबाईलवर फोन करतो आणि निंगी फोन उचलते आणि मग तो म्हणतो, कमळी कुठं आहे आता? निंगी म्हणते, ती आता कामात आहे, ती फ्री झाली की फोन करायला सांगतो. कमळी त्या मुलाला सांगत असते की व्हिडिओमध्ये काय बोलायचं ते. मग तो म्हणतो की, हो कमळीताई, तू काय सांगितलंय ते मला समजलंय, आता मी मागे नाही हटणार, आता मी तू म्हणाल तसं करणारच. आपण करूया व्हिडिओ रेकॉर्ड. तेवढ्यात नंतर साहेबा सर म्हणतात की, वा, एक नंबर निर्णय घेतलायस भावा, आपण करूया रेकॉर्ड. नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुरुवात होती. तो म्हणतो, माझं नाव विशाल, मला बॅनरवरती फोटो लावायला विजेता क्लासेसनी पैसे दिले होते. तो अजून काही बोलत असतो. आता ते उद्या आपल्याला समजेल की तो काय बोलत असतो. त्यानंतर कमळी म्हणते की, हो, हा व्हिडिओ आपण रितेश सरपोतदारच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरायचा.
कमळी व्हिडिओ बघून म्हणते की एकदम बेस्ट व्हिडिओ झाला. सायबा सर म्हणतात 1 मिनिट मोबाईल दे, मला अजून एकदा व्हिडिओ बघू दे, जरा थोडं टेन्शन येते ग, नीट झालाय की नाही. नंतर सायबा सर म्हणतात वाह, 1 नंबर झालाय व्हिडिओ. आता हा व्हिडिओ नुसता स्प्रेड झाला का नाही, कशी बोंबाबोंब होती का नाही बघ. त्यानंतर निंगी म्हणते होय ते सगळं ठीक, खरं याचं करायचंय काय आपण, म्हणजे हा व्हिडिओ कोणत्या न्यूज चॅनेलला द्यायचा आहे काय. नंतर एक मुलगा म्हणतो हा व्हिडिओ एकदा न्यूज चॅनेलमध्ये गेला की बातमी होणार. त्यानंतर सायबा म्हणतो थांबा, हा रितेश दिसतोय तितका साधा माणूस नाही, ह्याच्या न्यूज चॅनलमध्ये पण ओळखी असणारच. नेमकं त्याच्याच ओळखीच्या न्यूज चॅनलला आपण हा व्हिडिओ द्यायचो आणि तो सगळं मॅनेज करायचं, असं करून चालणार नाही. त्यानंतर कमळी पण म्हणते हां सायबा सर बरोबर आहेत. विशालनं दाखवलेलं एवढं धाडस सगळं वाया. कमळी म्हणते आपण एक काम करूया, तरुण पोरांची ताकद वापरूया, जसं सोशल मीडिया, जसं अख्खं जग सोशल मीडियाला नावं ठेवते का नाही, तसं आपण त्याची ताकद दाखवूया. सायबा सर म्हणतो हा 1 नंबर, बरोबर बोलली आहेस. माझ्याही कॉन्टॅक्टमध्ये मी हा व्हिडिओ सगळ्यांना सेंड करणार आहे आणि त्यांना पण सगळ्यांना सेंड करायला लावणार आहे. मग बघा त्या रितेश सरपोतदारची कशी जळती ती. कमळी म्हणते आता अजिबात मागं हटायचं नाही. हो व्हिडिओ सगळीकडे पोचला तरी पण आपण 5 वाजता तिथं जायचं आणि त्या रितेश सरपोतदारच्या क्लासवर आणि त्याला जाब विचारायचा. तू तयार आहेस ना विशाल. तो म्हणतो हो मी तयार आहे. आता उद्या पुढे बघूया आपण पुढे काय होते ते.